नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। नेमकी शासन निर्णय जी.आर. हा काय आहे तो सर्व आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही आपल्या अंगणवाडी केंद्रे आहेत त्यांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी जे काही आपल्या स्मार्ट अंगणवाडी किट जी काही आहे ती खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो जी.आर. आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी.आर. आला आहे। जी.आर. दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की दिनांक 9 जानेवारी 2025 की म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजना 2024 प्रत क्रमांक 153 का 6 असा हा आहे। चला तर जरा वेळ घालत आपण सर्वप्रथम आपण संदर्भ आणि त्यानंतर प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर का तुम्हाला याबद्दलची जर का PDF जर का हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे। तेथून तुम्ही याबद्दलची PDF डाउनलोड करू शकता। याबद्दलचीच नाही तर तुम्ही त्या ठिकाणी आपण सर्वच्या सर्व जे काही नवीन अपडेटेड जी.आर. जे काही येत असतात त्याबद्दलच्या PDF या देत असतो, तेथून तुम्ही डाउनलोड या करू शकता। चला तर सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात। संदर्भ यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक A22/2016 प्रत क्रमांक 97 का 6 दिनांक 11/4/2017 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे या शासन निर्णयासाठीचा तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक A22/2023 प्रत क्रमांक 215 का 6 दिनांक 1/10/2024 असा आहे। यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक A22/20 का 6 आदर्श अंगणवाडी योजना 2024/5862 दिनांक 11/10/2024 असा आहे। यानंतरचा चौथा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन पत्र एकात्मिक बालविकास सेवा योजना 2024 प्रत क्रमांक 153 का 6 दिनांक 14/10/2024 असा आहे। आणि सर्वात शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक एकात्मिक बालविकास सेवा योजना का 7 स्मार्ट अंगणवाडी किट 2024 नागपूर कॅम्प 24 दिनांक 18/12/2024 असा आहे। मित्रांनो, हा फक्त आपण संदर्भ पाहिला आहे। ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय निधी हा किती वितरित केला जाणार आहे हे सर्व आपण समोर पाहूयात। प्रस्तावना एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य पोषण आहार पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरवण्यात येतात। याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे। सदर केंद्रामध्ये मुलांना आनंददायी वातावरण, पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य पोषण आहार देण्यात येईल। तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करता येईल। याकरिता अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यास संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णय 11/4/2017 रोजीचे शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे। त्यानंतर सदर शासन निर्णयातील मंजूर दर ₹1,65,000च्या मर्यादेत आदर्श अंगणवाडी साहित्यामध्ये बदल करण्यास संदर्भाधीन 2 येथील दिनांक 1/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक 15/10/2024 रोजी निविदा प्रकाशित केली असून त्या अंतर्गत मे गुन्हेना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड L1 निविदाधारक ठरलेले आहे। सदर निविदेत अंतर्गत प्राप्त झालेल्या प्रति स्मार्ट किट अंगणवाडी किट
1,64,560 नुसार मेघगुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून 39,98,80,800 एवढ्या रकमेची 2,430 स्मार्ट किट खरेदी करण्यास त्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे। ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय हा काय तो सर्व आपण आता जाणून घेऊयात। शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी L1 निविदाधारक मेघगुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून प्रतिसंच 1,64,560 याप्रमाणे सन 2024 ते 25 या वर्षाकरिता एकूण 2,430 संच खरेदी करण्यासाठी एकूण 39,98,80,800 फक्त एवढ्या रकमेची स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व सदरच्या खर्चास खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की L1 निविदाधारक जे काही आहे ते म्हणजे की मेघगुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड हे या ठिकाणी ठरलेले आहे आणि त्यांच्याकडून प्रतिसंच जो काही आपण खरेदी करणार आहोत तो म्हणजे की 1,64,560 रुपये या दराने खरेदी करणार आहोत। आणि अशा एकूण आपण ज्या काही किट या खरेदी करणार आहेत ते म्हणजे की 2,430 एवढं जे काही किट आहे त्या खरेदी केल्या जाणार आहेत आणि त्याचा जो काही एकूण खर्च असणार आहे तो म्हणजे की 39,98,80,800 एवढा हा होणार आहे। चला तर समोर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। चला तर हा संपूर्ण तक्ता आपण जाणून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम L निविदाधारकाचे नाव मेघगुनिना कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड, साहित्याचे नाव स्मार्ट अंगणवाडी किट, खरेदी करावयाचे स्मार्ट अंगणवाडी किटची संख्या जी काही असणार आहे ती म्हणजे की 2,430 एवढी आहे। त्यानंतर प्रति स्मार्ट अंगणवाडी किट संचची जी काही किंमत आहे सर्व करासहित ती म्हणजे की 1,64,560 रुपये एवढी ही असणार आहे। आणि त्याचबरोबर जी काही एकूण खरेदी किंमत जी काही होणार आहे सर्व करासहित संपूर्ण साहित्याची ती म्हणजे की 39,98,80,800 रुपये एवढी ही होणार आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे सर्व ही समजलीच असेल आणि असेच अपडेटेड GR शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि याबद्दलच्या ज्या काही PDF आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलचे जे काही PDF आहे ती सर्वच्या सर्व PDF तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। याबद्दलची जी काही नवीन अपडेट येईल ती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।